यानंतरची बातमी अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. शेकडो आंदोलकांसह आता जरांगेंनी मुंबईकडे कूच केलेली आहे. कोर्टानं आंदोलनाला परवानगी नाकारली असली तरी सुद्धा जरांगे आंदोलनावरती ठाम आहे. नवी मुंबईमध्ये आंदोलन करा अशी मागणी जी आहे ती आता कोर्टानं केलेली होती. मात्र आता जरांगेंनी ती मागणी कितपत ग्राह्य धरायची हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कसा मोर्चा असणार आहे आणि काय तुमच्या मागण्या असणार आहे? मोर्चा म्हणजे की आता सांगायचं म्हणलं तर एकदम भगवा वादळ आहे मुंबईत दिसणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. आणि जर फडणवीसला वाटत असेल जसं की आता महागाच्या वेळेस लाठी हल्ला केला आणि दादांना म्हणून दुसऱ्या माणसाला उचलून नेलं म्हणजे त्यांचा गैरसमज झाला, दादांना उचलून नेलं, पण तशी वेळ आता नाही. प्रत्येक जिजाऊ हे जनजागृत झाले त्या आधी आमच्यावर लाठी हल्ला करावा लागेल, आम्हाला गोळ्या घालाव्या लागतेल्या आणि मग दादांना काय असेल ती. पण आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही आणि जर आमच्या दादाच्या केसाला धक्का तर ह्या फडणवीसच्या जीवाला धक्का. काही एक तरुण देखील आहेत. काय सांगाल मुंबईमध्ये जी आहे ती परवानगी नाकारलेली आहे, कोर्टाने परवानगी नाकारलेली आहे. आज आम्ही 10 वाजता इथून मुंबईला निघणार आहे आणि 29 तारखेला आम्ही मुंबईला पोहोचणार आहे. पोहोचल्यानंतर फडणवीस साहेबांना आरक्षण द्यावं आम्हाला, आम्ही घेतल्याशिवाय माघार येणारच नाही. फडणवीस साहेबांपासूनच आरक्षण घ्यायला आम्ही घेतलंच तर. काय भूमिका असणार आहे? काय दादा काय भूमिका असणार आहे आरपारची? आरपारची भूमिका याचं सांगायचं झालं तर दादा आम्ही 3 महिन्यापासून आमची आरक्षणाची पूर्व सूचना देऊन देखील शासनानं आडकाठी करण्याचा प्रयत्न केला आणि जे मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला त्या निर्णयामध्ये मुख्यतः सांगितलं की आम्हाला हे जागेसाठी हे केलं नसून जागा म्हणजे परमिशन मागितली होती, त्याच्यासाठी तिथं पण प्रयत्न चालू आहे. आणि जे आता याच्या पुढे जे पाटील म्हणते ते आमचं धोरण राहील आणि त्याच्या मार्गाने आम्ही चालणार. नक्कीच जर पाहिलं त्या ठिकाणी जे आहे तर अंतरवाली सराटीमध्ये मराठे जे आहे ते एकवटल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. मनोज जरांगे पाटील हे आता पुढे त्या दिशेने निघणार आहे. त्यांच्या पाठीमागे जर पाहिलं तर लाखोच्या संख्येने जे आहे त्या गाड्या देखील आता या ठिकाणी अंतरवाली सराटी मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. आज पहिला मुक्काम जो आहे तो शिवनेरीवरती पार पाडणार आहे. काही मराठे जे आहेत आता मुंबईमध्ये देखील गेलेले पाहायला मिळतात. आझाद मैदानावरतीच आम्ही आंदोलन करणार असले, उपोषण करणार असलेली भूमिका जी आहे ती आता मराठे घेत असल्याची पाहायला मिळते.